तर मग हा माझा व्लॉग आहे ड्यूक्स नोजवरती, ज्याला नागफणीचा सुळका सुद्धा म्हणतात. आणि खरंच खूप सुंदर ठिकाण आहे. इथेच आपल्याला एक मंदिर सुद्धा पाहायला मिळते. ते या व्लॉगमध्ये पुढे आपण नक्कीच पाहू. पण सध्या हे परिसर पाहून घ्या. खूप सुंदर दिसतोय हा सह्याद्री. आणि ह्या परिसरातून बरेच किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. आज ह्या व्लॉगमध्ये आपण काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत आणि करणार आहोत. ह्या अशा सुंदर बॅकड्रॉपमध्ये आपण काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि त्याचा मी सगळा एक्सपिरियन्स ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. जर का तुम्ही ह्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्टेड असाल तर हा व्लॉग तुमच्यासाठी आहे. मी आहे प्रथमेश माने, सह्याद्रीतला ट्रेकर महाराष्ट्रातून, आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेशचे व्लॉग्स. हा सुळका मुंबई टू पुणे किंवा पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करताना आपण नक्कीच पाहिला असेल. इतका सुंदर सह्याद्रीचा हा सुळका आज आपण जवळून पाहणार आहोत. तर मग मी आलेलो माझ्या मित्रांसोबत. हे माझे मित्रच आहेत, पेडणेकर काका. सकाळी सकाळी लवकर निघालेलो, त्यामुळे वाटेत आम्हाला थोडीशी भूक लागली. मग मी, विजय आणि पेडणेकर काका इथे थांबलो. कॉफीचा आस्वाद घेतला आणि हलकं फुलकं काहीतरी खायची इच्छा होती म्हणून ब्रेड बटर घेतलं. आणि ते झाल्यावर मी काकांना माझा नवीन कॅमेरा दाखवला, DJI नॅनो. आणि काका ऑब्व्हियसली एन्थुझियास्टिक माणूस आहे, जो 60व्या वर्षीसुद्धा ट्रेकिंगला येतो. त्यामुळे त्यांनी लगेच टोपीला तो कॅमेरा लावला एका त्याच्या ॲक्सेसरी बरोबर आणि हा शॉट घेतला. नमस्कार मंडळी. सो आता आम्ही पोहोचलो आहे कुरवंडे गावात. कुरवंडे गाव ऐतिहासिक गाव आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या उंबरखिंड या लढाईबद्दल माहिती असेल तर त्याची सुरुवात ह्याच गावातून झालेली. आणि आता मी, पेडणेकर काका आणि विजय असे आम्ही तिघे इथे आलेलो आहे. आणि ह्या गावातून 2 ट्रेक सुरू होतात. एक आहे कुरवंडे गावातून खाली छावणी गावात जाण्यासाठी आंबेनळी घाटातनं, जसे महाराज गेलेले किंवा कारतलब खान गेलेला ती जागा, तो ट्रेक. आणि दुसरा ड्यूक नोज. आज आम्ही ड्यूक नोजला आलो. सो एक्सप्लोर करूया, थ्रिलिंग ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स. आणि आजचे हिरो असणारे आपले पेडणेकर काका, बीची मॅन, व्हेरी बीची मॅन. ज्या सुळक्यावर आज आपण जाणार आहोत त्याच्याच पायथ्याला एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे कुरवंडे. ह्या गावाची नोंद मराठ्यांच्या इतिहासामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. ही तीच जागा आहे जिथून कारतलब खान, जो शाहिस्तेखानाचा सरदार होता आणि उझबेकिस्तानचा होता, तो इथून उत्तर कोकणात उतरणार होता शिवरायांच्या मुलखात नासधूस करायला. ह्याच गावाच्या आसपास एक आंबेनळी घाट आहे आणि तिथून त्याने खाली उतरायला सुरुवात केली. त्या नळीतच शिवरायांनी व नेतोजी पालकरांनी त्याला खिंडीत गाठला. अख्खी फौज अडकवली. एका बाजूने नेतोजी पालकर, दुसऱ्या बाजूने शिवराय. दोघांच्या कचाट्यात सापडला कारतलब खान आणि पूर्णपणे लुटला गेला. जे काही घेऊन ते स्वतःसोबत जात होते, दारू, गोळा किंवा तलवारी, ढाली, खजिना, हे सगळं शिवरायांनी त्याच्याकडून हस्तगत करून घेतलं. न लढाई करता, न रक्त वाहता शिवरायांनी कारतलब खानला हरवले. जिथे आपल्याला एक स्मारक पाहायला मिळतं उंबरखिंडीच्या लढाईबद्दलचं. हे पावसाळ्यातलं तिथलंच दृश्य आहे. गाडी कुरवंडे गावात लावली आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. या ट्रेकची सुरुवात केल्यानंतर आम्हाला माहिती होतं जवळपास 1 तासामध्ये आपण शिखरावरती जाऊ, कारण हा ट्रेक आम्ही आधी पण केलेला आणि त्यावेळीस आम्ही रॅपलिंग केलेलं. तेव्हा मी आणि पेडणेकर काका होतो. विजय आला नव्हता काही कारणास्तव. सो आता आम्ही आलो आहे ड्यूक नोजच्या जवळ. माझ्या पाठीमागे ड्यूक नोजचा पिनॅकल दिसतो आहे. त्याला नागफणीचा सुळका देखील बोलतात. पण आम्ही त्याच्या मध्यभागी आहोत आणि तिथे व्हॅली क्रॉसिंग चालू आहे, वायर सेटअप करायचं चालू आहे, केबल सेटअप करायचं चालू आहे.
ती झाल्यानंतर तिथून व्हॅली क्रॉसिंग करून खाली इथे येणार ह्या टेकडीवरती आणि मग इकडून परत ते वरती जाणार आणि रॅपलिंग करून खाली येणार आणि ह्या टेकडीच्या खालून कुरवंडे गावात जाणार. सो हा ट्रेक आम्ही आधी केलेला आहे. मला इंटरेस्ट नाही आज मी आलो आहे पडणेकर काकांसोबत, त्यांना करायचं आहे. सो मी ते कवर करणार आहे. सो मी जिथे बसलो आहे तिथे खूप वारा आहे, प्रचंड वारा आहे आणि जो नजारा आहे ना अप्रतिम आहे, एकदम अप्रतिम. हे बघा समोर खंडाळा घाट दिसतोय आणि अमृतांजन ब्रिजवाला एरिया म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे दिसतोय. मी मस्त एका ठिकाणी बसलोय, अप्रतिम जागा आहे, खूप हवा आहे, खूप हवा आहे. इथे कुरवंडे गाव आहे आणि पाठीमागे सह्याद्रीची पूर्ण रेंज दिसते, ज्यामध्ये विसापूरचा किल्ला, लोहगड, तुंग, तिकोना, कोरीगड, मोरगिरी, ह्या बाजूला तुम्हाला तैलबैला दिसतोय, साठरचा डोंगर दिसतोय, सुधागड नाही दिसत आहे, थोडासा सरसगड पण दिसला. सुपर्ब वातावरण आहे, क्लिअर आहे एकदम आणि टेम्परेचर अजून सकाळ असल्यामुळे गरम नाही होत आहे, पण होणार आहे. सरळ असं डोंगरावरनं वरती हा सह्याद्री आपल्याला बरंच काही शिकवून जातो आणि वर्षोनुवर्ष सह्याद्री शिकवत आला. मराठ्यांनी सुद्धा गनिमी काव्याचे धडे ह्याच सह्याद्रीत घेतले आणि समोर जो दिसतोय तो आहे ससाणा, जो आपल्या शिकाराच्या शोधात इथे उडत होता. त्याची नजर खोलवर होती शिकारीवर, बिलकुल हलत नव्हता आणि जिथे त्याचं शिकार जात होतं तिथे तो बरोबर जाऊन थांबत होता. ह्याच्यावरूनच समजतं शिकार तेव्हाच करायची जेव्हा शिकारीची वेळ आलेली असते. आणि हेच धडे शिवरायांनी सुद्धा मावळ्यांना शिकवले, मराठ्यांना शिकवले आणि ह्याच गनिमी काव्याने शिवरायांनी, मराठ्यांनी, मावळ्यांनी मोगलांना पकडले व तुडवले. आणि ह्याच गनिमी काव्याने शिवरायांनी, मराठ्यांनी, मावळ्यांनी इथल्या किल्ल्यांच्या मदतीने जसे की विसापूर, लोहगड, मोरगिरी, तुंग, तिकोना, कोरीगड, तैलबैल, सुधागड, सरसगड या सर्व या प्रांताच्या परगण्याच्या मदतीने भगवा या मातीत रोवला. मुघलांच्या, मुसलमानांच्या, पोर्तुगीजांच्या, इंग्रजांच्या छाताडात रोवला आणि म्हणून आज हिंदुत्व आपल्याला या भारतात दिसतंय. या अशा ठिकाणी आल्यावर खरंच खूप उत्साह वाढतो, प्रेरणा येते. शिवरायांनी कशा या गोष्टी साध्य केल्या असतील. आम्ही जवळ पोचलो ड्यूक्स नोजच्या. तिथे पोचल्यावर पाहिलं तर अजूनपर्यंत सेटअप झाला नव्हता, पण तेवढ्यातच समोर दिसला तो मिसिंग लिंक आणि ठरवलं ह्याचे काही ड्रोन फुटेजेस घेऊया. सेटअप एक अर्ध्या पाऊण तासात झाला, सगळं रेडी होतं. बॅकड्रॉपला मिसिंग लिंकचं कन्स्ट्रक्शन दिसत होतं, भोरघाट दिसत होता आणि इथून दिसणारा मिसिंग लिंक आणि भोरघाट खरंच खूप सुंदर दिसत होता. सह्याद्री किती विलक्षण आहे ते अशा ठिकाणांवरनं पाहिल्यावर आपल्याला नक्कीच समजते. सेटअप होईपर्यंत आम्ही नागफणेश्वरच्या मंदिराचे दर्शन घ्यायचे ठरवले आणि आम्ही येऊन ठेपलो ड्यूक्स नोजवरती. हा शिखरावरचा भाग होता. पाठीमागे आपल्याला शिवलिंग दिसतंय व नागफणेश्वराचे मंदिर देखील दिसतंय. म्हटलं थोडासा इथून दिसणाऱ्या परिसराचा अनुभव घेऊया. हे होतं नागफणेश्वर महादेवाचं मंदिर आणि आता आपण शिवलिंग पाहूया. कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट झालेलं आहे मिसिंग लिंकचं आणि 1 मेला इनॉग्रेशन होणाऱ्या ह्याच्या बातम्या सुद्धा यायला लागल्यात. अप्रतिम दिसणारा हा ड्यूक्स नोज. तोपर्यंत मी म्हटलं ड्रोननी तो कॅप्चर करून घेऊया. ड्रोनच्या पर्स्पेक्टिव्हनी खरंच खूप सुंदर आणि विलक्षण दिसतो हा भाग. जे आपण सहज पाहू नाही शकत ते ड्रोनच्या मदतीने अनुभवू शकतो. आजचा हा जो इव्हेंट आहे तो SRA टीमनी अरेंज केलेला. SRA म्हणजे सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स. जे कोणी ॲडव्हेंचर्स आणि ट्रेक्स करतात त्यांना ही टीम माहीत आहे. अनुभवी लोकांची टीम आहे आणि खूप सुंदररित्या पूर्ण इव्हेंट मॅनेज करतात, ऑर्गनाईज करतात. मी त्यांच्याबरोबर शीतकड्याचा ट्रेक केलेला. ट्रेक सुरू व्हायच्या आधी ते पूर्णपणे गाईड करतात तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं.
आणि त्यानंतर ते पूर्णपणे ॲडव्हेंचर गिअर तुमच्यावरती इन्स्टॉल करतात, प्रॉपरली मॉनिटर करतात. त्यामुळे प्रॉपर सेटअप झाला आहे की नाही ते मॉनिटर केल्यानंतरच तुम्हाला व्हॅली क्रॉसिंग करायला देतात किंवा रॅपलिंग करायला. इव्हेंटची सुरुवात झाली. एकेका पार्टिसिपंटला व्हॅलीच्या पलीकडे पाठवण्यात आले. काका गेलेत आता व्हॅली क्रॉसिंग करायला आणि मस्तपैकी व्हॅली क्रॉसिंग करून गेल्यानंतर परत वरती येणार आहेत ते आणि रॅपलिंग करणार आहेत. सो मी त्यांना बोललो की रॅपलिंग तुम्ही आधी केलेलं आहे, सो तो एक्सपिरियन्स परत घेण्यापेक्षा तुम्ही फक्त व्हॅली क्रॉसिंग करा. बऱ्याच लोकांचं व्हॅली क्रॉसिंग झालं आणि तेवढ्यातच काकांचा नंबर लागणार होता. म्हणून म्हटलं खालच्या साईडला जाऊया आणि तिथूनच काकांचे शॉट्स घेऊया. बरेच वेगवेगळ्या अँगलवरनं मला ही व्हॅली क्रॉसिंग पाहायला मिळाली. हा त्यातलाच एक अँगल. सो ड्रोन काढला होता आणि आता मी रेडी होतो काकांचे काही सुंदर शॉट्स घेण्यासाठी. तेवढ्यात काकांचा नंबर आला. काकांसाठी ड्रोन तर तयार होताच, त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये मी इन्स्टा 360 देखील दिला होता. इन्स्टा 360नी एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला तो देखील पाहायला मिळेल. हे आहेत ड्रोन शॉट्स काकांचे. पेडणेकर काका अनुभवी आहेत. त्यांनी बरेच ट्रेक्स केलेत म्हणण्यापेक्षा रॅपलिंगचे अनुभव देखील बरेच आहेत आणि व्हॅली क्रॉसिंगचे अनुभव देखील त्यांचे बरेच आहेत. ही व्हॅली छोटी आहे, ह्याचा एक वेगळाच फायदा आहे. ह्या व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव बिगिनर्ससाठी खरंच खूप सुंदर आहे, कारण जास्तीत जास्त मानसिक ताण येतो युजली व्हॅली क्रॉसिंग करताना. पण ही छोटी असल्यामुळे तुम्हाला तो थोडक्यातच अनुभवायला मिळतो, कारण तुम्ही लगेच दुसरीकडे पोहोचता. जर का तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डिटेल्सना कॉन्टॅक्ट करा. काकांची व्हॅली क्रॉसिंग झाल्यानंतर मी ड्रोन शॉट्स घ्यायला सुरुवात केली. मग काय, समोर दिसणारा मिसिंग लिंक सर्वप्रथम मी कॅप्चर करायला घेतला आणि वेगवेगळ्या अँगल्समधून मी हे पर्स्पेक्टिव्ह कॅप्चर करत होतो. हे दृश्य खरंच खूप अप्रतिम होते. मी स्वतः खूप एक्सायटेड आहे मिसिंग लिंकवरनं ड्राईव्ह करण्यासाठी आणि माझ्यासारखे तुम्ही देखील असाल. तुम्हाला जर का माझे हे ड्रोन शॉट्स आवडले असतील तर प्लीज अप्रिशिएट करा कमेंट्समध्ये. तुमचे पॉझिटिव्ह कमेंट्स सपोर्टिंग आणि इन्स्पायरिंग असतील. मी आज फक्त आणि फक्त ड्रोन शॉट्स घेण्यासाठी आलेलो, मिसिंग लिंक पाहण्यासाठी आलेलो आणि त्याचमुळे मी निवांतपणे बरेचसे ड्रोन शॉट्स घेतले. नागफणेश्वराचे दर्शन घेतले आणि आता आम्ही निघायची तयारी केली होती. जे पाहिजे होते ते सगळं मिळालं होतं. प्रॉपर ड्रोन शॉट्स, प्रॉपर व्ह्यू आणि प्रॉपर ॲडव्हेंचर, हे सगळं आत्ता आमचं करून झालेलं. या दोन्ही सुळक्यांच्या मध्ये जी रिज आहे तिथून मी हा ड्रोन फुटेजेस घेतलेले. मी जसं आधी म्हणालो, ह्या ठिकाणी आम्ही आधीसुद्धा काही ॲक्टिव्हिटीज केलेले, जसे की रॅपलिंग. त्याचे काही ड्रोन फुटेजेस मी ह्याच्यामध्ये ॲड केले. हे जुने आहेत, जवळपास 6 महिन्यापूर्वीचे, पण हा मीच आहे जेव्हा ड्यूक स्नोजवरून रॅपलिंग करून खाली उतरत होतो. अप्रतिम अनुभव होता, थ्रिलिंग ॲक्टिव्हिटी होती आणि एक्सपिरियन्स मजबूत होता. जर का इतक्या सुंदर ठिकाणी येत असाल आणि हे ठिकाण तुम्हाला सुंदर वाटत असेल तर ते दुसऱ्यांना देखील सुंदरतेने दिसू द्यावं. अशा ठिकाणी कचरा टाकू नये. आपण जर का प्लास्टिक आणू शकतो तर परत घेऊन देखील जाऊ शकतो. तर मग आम्ही हे सगळं वाइंड अप केलं आणि परत बेस विलेजकडे निघालो. वाटेत आमचं लक्ष गेलं ते इंद्रायणी नदीच्या उगमस्थानाकडे. इथे आलो, दर्शन घेतलं. छोटंसं एक मंदिर आहे, तुम्ही सुद्धा या, दर्शन घ्या. आता परत आम्ही लोणावळा सोडलं होतं आणि मुंबईच्या दिशेने निघालेलो.
परत दिसणाऱ्या त्या ड्यूक स्नोजच्या सुळक्याला आम्ही सल्यूट केला. आणि एक गोष्ट आवर्जून सांगतो, तुम्ही ज्यावेळेस हे ट्रेक्स करता, हे अनुभव घेता, त्यानंतर तुम्ही नक्कीच कॉलर टाईट करून मित्रांना सांगू शकता, फॅमिली मेंबर्सना सांगू शकता की इथून व्हॅली क्रॉसिंग मी केली आहे किंवा रॅपलिंग मी केली. काय बघा काका, मजा आली का? मजा आली खूप. है ना? मस्त मस्त एकदम भारी. So- व्हॅली क्रॉसिंग मस्त होती एकदम. येस, ड्यूक स्नोजचा व्हॅली क्रॉसिंग आम्ही खूप सक्सेसफुली केलं आहे. काकांनी खूप मजा घेतली आहे. सो 6 महिन्यापूर्वी आम्ही ड्यूक स्नोजचं रॅपलिंग केलेलं आणि यावेळेस नवीन इव्हेंट लावलेला सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्सनी. त्यांचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील. पवनदादा, दर्शनदादा यांच्या मदतीने व्हॅली क्रॉसिंग केलेली आहे. सो मस्त ऑर्गनायझर असतात ते आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळं एक्झिक्यूट करतात. सो खुश आहोत आम्ही आणि खूप मस्त ड्रोन शॉट घेतला, त्यामुळे एक्सायटेड आहे एडिट करायला आणि चांगला व्लॉग बनवायला. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. सो नवीन कॉन्टेंट सकट भेटूया. काका बऱ्याच महिन्यांनी भेटलेत, सो आता अजून नवीन काही प्लॅन बनतो आहे आमचा. सो बघूया, भेटूया. जय शंभूराजे, जय शिवराय.